गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री संत मुक्ताई मेहून तापितीर तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव या पवित्र अशा स्थानातील मेहूनचे संत मुक्ताई देवस्थान अध्यक्ष आदरणीय हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज कोल्हे, ब्रह्मचित कला फेसबुक पेजचे सर्वेसर्वा असणारी मंडळी यांच्या माध्यमातून आषाढी वारी विशेष हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। स्तुत्य असा उपक्रम आहे आणि अशा या उपक्रमामध्ये संत मुक्ताई चरित्रातील, संत मुक्ताई वाङ्मयातील ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे प्रकरण एकेका वक्त्यांकडे एक अभंग दिलेला आहे। 11 अभंगातील आजचा 9वा अभंग सेवेसाठी माझ्याकडे देण्यात आलेला आहे। सांडी कल्पना उपाधी तीच साधूला समाधी। 9वा अभंग आपण आजच्या सेवेकरता घेतोय आणि या अभंगामध्ये संत मुक्ताईनी संत श्रेष्ठ ज्ञानसम्राट कैवल्यगण ज्ञानोबरायांच्या बरोबर जो संवाद केला त्याचं चिंतन आपण पाहतोय। चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी आदिमाता आदिशक्ती मुक्ताईच्या चरणी विनम्र अभिवादन करून परब्रह्म परमात्मा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या विचाराला प्रारंभ करतो। संत मुक्ताईचा आणि ज्ञानोबरायांचा संवाद ताटी उघडा ज्ञानेश्वरा या प्रकरणातून आपण पाहतोय। खरं पाहिलं तर प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये संवाद आहे, फक्त तो कोणाबरोबर केलेला आहे यावरून त्याचं चिंतन पाहता येतं। संतांनी संतांबरोबर केलेला संवाद, संतांनी देवाबरोबर केलेला संवाद, संतांनी साधकांबरोबर केलेला संवाद, संतांनी सिद्धांबरोबर केलेला संवाद, संतांनी भक्तांबरोबर केलेला संवाद आणि संतांनी मुक्तांबरोबर केलेला संवाद। संत महात्मे संवाद करतात, समाजाला उपदेश करतात, समाजाला मार्ग दाखवतात। नवे नवे त्याच्यासाठीच त्यांचं येणं घडलेलं असतं। संतांचं येणं आणि आपलं येणं यामध्ये फरक आहे। जीवाचं येणं वेगळं आणि संतांचं येणं वेगळं आहे। संत महात्मे येतात ते समाजाला दिशा देण्यासाठी, समाजाला मार्ग दाखवण्यासाठी, समाजाला कृतकृत्य करण्यासाठी, समाज मनाला स्थिर करण्यासाठी, प्रत्येक जीवाला सुखी बनवण्यासाठी संतांचं येणं आहे। मग संत महात्मे अवताराला येऊन प्रत्येकाला सुखी करण्यासाठी कोणता मार्ग अवलंबतात? सुखी करतात म्हणजे नेमकं काय करतात? ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केलेली अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तीर्थ। सर्वांच्या पाठातला परिचयाचा अभंग आहे की पूर्ण संसार तिन्ही लोकांमधल्या प्रत्येकाला सुखी बनवण्याची प्रतिज्ञा ज्ञानोबरायांनी केलेली आहे। ज्ञानोबराय पसायदानात हेच दान मागतात, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित। ज्ञानोबरायांनी सुखाची प्रतिज्ञा केली, सुखाचा विचार आपल्या समोर मांडला। सुखी करण्यासाठी ज्ञानोबरायांचा प्रयत्न आहे। आपल्या गुरुदेवांजवळ विश्वात्मक अशा वृत्तीने युक्त असलेल्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतात, किंबहुना सर्व सुखी। ज्ञानोबरायांनी ही प्रतिज्ञा केली म्हणजे प्रत्येक जीवाला सुखी बनवायचंय। मग प्रत्येक जीवाला जर सुखी बनवायचंय तर सुखी बनवण्याचा मार्ग कोणता? प्रत्येकाला सुखाकडे आणायचंय हे बरोबर आहे, सुखावर आनंदावर आरूढ करायचंय, पण त्याच्यासाठी मार्ग कोणता? कोणत्या मार्गाने जावं लागणार आहे? कोणत्या मार्गाने गेल्यानंतर ते सुखी होणार आहे? मार्ग दाखवण्याची पद्धत काय? मार्ग संत महात्मे दाखवतात हे बरोबर आहे,
अधिकार तैसा दावी आला मार्ग, चालत आहे मग कळो येते. संत महात्मे मार्ग दाखवतात हे बरोबर आहे, पण मार्ग दाखवण्याची पद्धत कोणती आहे? मार्ग दाखवण्याच्या पद्धतीमध्ये उपदेश ही एक पद्धत आहे. उपदेशाच्या माध्यमातून मार्ग दाखवला जातो. मग उपदेशाची सुद्धा पद्धत आपल्याला विचारात घ्यावी लागते. वाणीच्या द्वारे शब्दातून उपदेश केला जातो आणि कृतीतून आचरणाच्या माध्यमातून उपदेश केला जातो. उपदेश करण्याच्या पद्धतीमध्ये संकेतानं उपदेश करणं, शब्दानं उपदेश करणं आणि कृतीने उपदेश करणं, 3 प्रकारामध्ये याचं चिंतन आपल्याला पाहता येतं. आणि यामध्येच कृतीचा उपदेश म्हणजेच ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे प्रकरण आपल्याला पाहावं लागतं. ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे प्रकरण पाहण्या अगोदर उपदेशाची पद्धत जर विचारात घेतली तर मुक्ताईनी कुणाला उपदेश केला हा विचार आपल्याला पाहता येतो. सांकेतिक उपदेश, संकेतानं केलेला उपदेश, संकेताच्या माध्यमातून केलेला उपदेश. तिथं शब्द नाही, कृती नाही, संकेत आहे फक्त. सांकेतिक अशा खुणेनं उपदेश केला जातो, याला सांकेतिक उपदेश म्हटलं जातं. शब्दाचा उपदेश तर सर्वांना माहितीच आहे. साधू बोध झाला नुरोनिया आठीला, ठाई हरिपाठाचा 6वा अभंग ज्ञानोबारायांनी लक्षणा मांडलीये. शब्दातून सुद्धा उपदेश करत असताना 2 पद्धती आहेत, एक सहज आणि एक अट्टहासाचा. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते. शब्द सुद्धा काही काही वेळेला आपण संतांच्या संगतीमध्ये असताना विषय नसतो, वातावरण नसतं, प्रसंग नसतं, तरी सुद्धा सद्गुरू एखादा विचार मांडून जातात. सहज बोलण्यातून आपल्या विचाराला दिशा मिळते. सहज बोलणे, कीर्तन प्रवचन शब्दाचा उपदेश असला तरी त्यात अट्टहास आहे, प्रयत्नपूर्वक उपदेश आहे. कीर्तन प्रवचन कथा सत्संग अनुग्रह हे सगळे अट्टहासाचे उपदेशाचे प्रकार आहेत. मग या उपदेशाच्या प्रकारामध्ये सांकेतिक उपदेश, शब्दाचा उपदेश आणि कृतीचा उपदेश, कृतीच्या माध्यमातून सुद्धा उपदेश केला जातो. म्हणजे संतांना एखादा विषय सांगायचा आहे, मग तो शब्दातून सांगण्यापेक्षा कृतीतून सांगावा. शब्दातून सांगणं समाजाला रुचणार नाही, पटणार नाही, स्वीकारलं जाणार नाही आणि म्हणून कृतीचा आधार घेतला जातो. बघा, बऱ्याच वेळा कीर्तन प्रवचनातून आम्ही सांगतो हरिपाठ करावा. कुणी हरिपाठ करावा? समाजाने हरिपाठ करावा, प्रत्येक व्यक्तीने हरिपाठ करावा. हरिपाठ करायचंय, कुणी करावा? नामस्मरण करावं, पारायण करावं, कुणी करावं? भजन करावं, कुणी करावं? याचा विचार पाहत असताना कीर्तनकार प्रवचनकार आम्हाला सोडून बाकीच्यांनी करावं असं आहे का? हरिपाठ करायचंय, आम्ही सर्वांनी मिळून करावा. पंढरीची वारी कुणी करावी? नाही, पंढरपूरला तुम्ही जा, पारायण तुम्ही करा, नामस्मरण तुम्ही करा, भजन तुम्ही करा, पारायण तुम्ही करा, भोजन. हा विचार जर आपण पाहिला तर शब्दातून मांडणं आणि ते कृतीत उतरवणं यामध्ये मोठं अंतर आहे. बऱ्याच जणाला वाटणार आहे शब्दाच्या उपदेशामध्ये ही शंका नक्कीच निर्माण होतीये आणि म्हणून शब्दाचा परिणाम कमी होतो. शिवाय शब्दाच्या माध्यमातून उपदेश करण्याचा विचार करत असताना अधिकारी पाहिला जातो. उत्तमाधिकारी, मध्यमाधिकारी, कनिष्ठ अधिकारी यामध्ये शब्दाचा उपदेश कोणाला, सांकेतिक उपदेश कोणाला करावा आणि कृतीचा उपदेश कोणाला करावा. कृतीच्या माध्यमातून समाजासमोर उपदेश मांडणं हे संतांना जास्त आवडतं. संत महात्मे कमी बोलतात आणि शास्त्र सिद्धांत संत वचन हे आचरणाच्या माध्यमातून समाजासमोर मोठ्या प्रमाणात
कृतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मांडत असताना पाहायला मिळतात. याच्या उलट आमचं बोलणं जास्त आहे, कृती कमी आहे. आता मला इथं पुन्हा वेगळा विचार मांडावा लागेल. आमचं बोलणं जास्त आहे, कृती कमी म्हणू का कृती नाहीच असं म्हणू, हा सुद्धा विचार आहे. कारण आमचं फक्त बोलणं आहे, 2 तास अस्खलित बोलणं आहे, सुंदर बोलणं आहे, शास्त्र शुद्ध बोलणं आहे, सिद्धांताने युक्त बोलणं आहे. पण आचरणाचा जर विचार केला तर आमचा आणि वागण्याचा, कृतीचा, बोलण्याचा, शास्त्र सिद्धांताशी आमच्या कर्माचा काही संबंध आहे का, कृतीचा काही संबंध आहे का, हे शोधावं लागतं, हे पाहावं लागतं. आणि म्हणून कृतीला जास्त महत्व आहे. बोले तैसा चाले असं म्हटलं जातं. जो बोलतो तसाच वागतो, त्याच्या चरणावर आपण मस्तक ठेवावं, आपण आपलं डोकं टेकवावं. मग सगळ्या गोष्टी आता कलियुगात शक्य होतील असं नाही. किमान एक गोष्टीचं तरी आचरण करण्यास सुरुवात करूया. असे अनेक जन्म जातील, कारण आपल्याला भगवद्गीता सांगतीये परमार्थ हा सहज शक्य नाही. साक्षात्कार दर्शन सहज आहे का, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. अनेक जन्म यामध्ये घालवावी लागतात. तसं आचरणामध्ये येण्यासाठी एक गोष्ट तरी आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न सुरू करूया. केव्हा प्राप्त होईल, आत्मसात होईल ते देव ठरवतील, पण सुरुवात तरी आपण करूया. कृतीला खूप मोठं मोल आहे, महत्व आहे. आणि म्हणूनच संत महात्मे समाजाला उपदेश करत असताना कृतीला प्राधान्य देतात. कृतीतून हा विचार मांडावा, कृतीच्या माध्यमातूनच आपण समोर जावं, ही धारणा संतांच्याकडे आहे. आणि म्हणूनच एक चरित्र मी नेहमी मांडत असतो. एका वेळेला ज्ञानोबारायादी 4 भावंडांची आणि भक्त शिरोमणी नामदेव महाराजांची भेट झाली. नामदेव महाराजांची भेट झाल्यानंतर निवृत्तीनाथांनी नामदेवरायांचं दर्शन घेतलं, ज्ञानोबारायांनी नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं, सोपान काकांनी दर्शन घेतलं, पण संत मुक्ताई दर्शनच घेईना. निवृत्तीनाथांना वाटलं की मुक्ताईच्या लक्षात आलं नसेल, ती वयानं खूप लहान आहे आणि तिच्या लक्षात आलं नसेल, म्हणून निवृत्तीनाथ मुक्ताईला म्हणू लागले, मुक्ता नामदेव महाराजांचं दर्शन घ्या. मुक्ताई काही दर्शन घेईना. म्हणून नामदेव महाराजांचा अधिकार सांगायला सुरुवात केली. हे कोण आहेत? पांडुरंगाच्या सतत सानिध्यामध्ये असणारे, ज्यांना परब्रह्म परमात्मा पांडुरंगाची सतत संगती मिळतीये, सहवास हा सहजच उपलब्ध आहे. आम्ही या पांडुरंगाच्या नामस्मरणाच्या सहवासात राहण्यासाठी प्रयत्नशील असतो. जन्मभर आम्ही त्या भजनाच्या माध्यमातून पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये जावं, समरस व्हावं, नामाची संगती करावी, भजनाची संगती करावी, भक्तीची संगती करावी, याच्यासाठी आमचा अट्टहास असतो. आम्ही ज्याचं भजन करतो त्याच्या संगतीत जाण्याचं भाग्य आमच्याकडे नाही. किमान त्या देवाच्या नामाच्या तरी संगतीत आम्हाला जाता येईल का, हा विचार अनेकांच्या मनामध्ये असतो. परंतु हा परब्रह्म परमात्मा पांडुरंग, त्यांची संगती नामदेव महाराजांना आहे. केवळ संगती नाही, नामदेव महाराजांनी जे सांगावं ते पांडुरंगाने ऐकावं. पांडुरंगाचा आणि नामदेवरायांचा संबंध शब्दात व्यक्त करता येत नाही. इतकी मोठी आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, की ते प्रेम शब्दातीत आहे. नामदेव महाराजांनी हक्काने देवाला सांगावं, देवा आज तुमच्यासाठी मी दूध आणलेले, दूध घ्या. देवाने आनंदामध्ये ते दूध प्राशन करावं. नामदेव महाराजांनी नैवेद्य घेऊन यावा आणि देवाला फक्त विनंती करावी. देवाने प्रगट होऊन आनंदामध्ये तो नैवेद्य खाऊन घ्यावा. नामदेव महाराजांनी जे बोलावं ते पांडुरंगाने ऐकावं. सतत पांडुरंगाला वाटतं की नामदेव महाराज माझ्या जवळ असावे, माझ्या संगतीत असावे, माझ्या बरोबर असावे. देवालाच वाटतं इतका मोठा अधिकार या नामदेव महाराजांचा आहे. आणि अशांची आपली आज भेट होतीये. खरोखर आपलं अहो भाग्य आहे. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय येथोनिया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा.
भाग्य उदयाला आल्याशिवाय अशा भगवत भक्तांची भेट होत नाही. ही भेट दुर्लभ आहे आणि अशी दुर्लभ असलेली, कठीण असलेली भेट, अशक्य असलेली भेट आपल्याला झालेली आहे. आणि त्यामुळे मुक्ता तू दर्शन कर. मुक्ताई काही दर्शन करेनात आणि म्हणून निवृत्तीनाथ पुन्हा पुन्हा मुक्ताईला प्रवृत्त करू लागले. आणि त्यावेळेला मुक्ताई सांगायला लागल्या, दादा तुम्ही मला ज्यांचं दर्शन घ्यायला सांगता, ज्यांची महती सांगितली की यांना देवाची सतत संगती आहे, पण माझ्या मनात शंका आहे. अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार नाही गेला. ज्यांना सतत देवाचा शेजार आहे, संगती आहे, सानिध्य आहे, त्यांचा अहंकार शिल्लक राहावा. त्यांचा अहंकार का जाऊ नये? अहो पंढरी महात्म्यामध्ये असं वर्णन आहे, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. जिथं गेल्यानंतर ज्या भूमीमध्ये पाऊल टाकल्याबरोबर तिथला अभिमान नष्ट होतो, अंतःकरणातला अभिमान नाहीसा होतो. आणि म्हणूनच तिथली परंपरा अशी आहे, पाया पडे जन एकमेका. पंढरपुरात गेल्यानंतरचा जो वारकरी आहे, हा परंपरेचा वारकरी निरअभिमानी आहे, म्हणूनच तो एकमेकांच्या पाया पडतो. मग पाया पडत असताना कुणी कोणाच्या पाया पडतं? स्त्रिया पुरुषांच्या पाया पडतात, पुरुष स्त्रियांच्या पाया पडतात. लहान मोठ्यांच्या पाया पडतात, मोठे लहानांच्या पाया पडतात. ज्ञानी अज्ञानाच्या पाया पडतात, अज्ञानी ज्ञान्यांच्या पाया पडतात. श्रीमंत गरीबाच्या पाया पडतात, गरीब श्रीमंताच्या पाया पडतात. इथं कोणत्याही प्रकारचा भेदभाव, द्वैत वगैरे नाही. पडावं. मुक्ताई म्हणायला लागल्या, मुक्ताईने रामबाणच त्या ठिकाणी मांडला. मुक्ताईच्या लक्षात आलं दादा काही ऐकत नाही आणि म्हणून मुक्ताई म्हणायला लागल्या, म्हणे मुक्ताई जाईना दर्शना, आधी अभिमाना दूर करा. मी दर्शनाला जाणार नाही म्हटले दादा, त्यांना आधी अभिमान दूर करायला सांगा. माझा दृष्टांत संपला. यातून मला काय सांगायचंय की नामदेव महाराजांना अभिमान निर्माण झाला आणि त्या अभिमानावर मुक्ताई बोलायला लागल्या. असं या चरित्रातून स्वीकारायचं का? असं मुळीच नाही. नामदेव महाराजांनी अभिमान आल्याची भूमिका घेतली आणि त्या अभिमानावर परखड भाषेमध्ये बोलण्याची, उपदेश करण्याची भूमिका मुक्ताईने घेतली. संत महात्मे नेहमी कृतीचा जास्त विचार करतात. उपदेश करायचंय पण कृतीतून करू. काही जण म्हणतील ही संगती तुम्ही कशी लावताय? अहो नामदेव महाराज 4 युगात देवाच्या बरोबर आहे. चौयुगाचा भक्तनामा असं म्हटलं गेलेलं आहे. 4 युगामध्ये नामदेव महाराज आहेत. आणि या भूमिकेतून जर आपण स्वीकारायला लागलो, भक्त प्रल्हाद, उद्धव, अंगद आणि नामदेव महाराज, नंतर तुकोबाराय, असे हे 5 अवतार आपल्याला पाहता येतात. प्रत्येक अवतारात कृतार्थता सांगितलीये, साधना सांगितलीये, देवाचं सानिध्य सांगितलेलं आहे, देव कृपा सांगितली, गुरुकृपा सांगितली. आणि पुन्हा अभिमान शिल्लक राहतो. आपल्याकडे शास्त्र चिंतन असे, मागच्या जन्मात आम्ही साधना जिथपर्यंत केली, पुढच्या जन्मामध्ये पुन्हा सुरुवातीपासून करावी लागत नाही. मागच्या जन्मातली ही ग्राह्य धरली जाते, मग पुढे आपण जातो. याला शास्त्रात योग भ्रष्ट असं म्हटलेलं आहे. योग भ्रष्टो विजायते. त्याच्यासाठी मी नेहमी एक उदाहरण देत असतो. मोठ्या अधिकारी वर्गाचे बदल्या होतात सातत्यानं. त्यांची मुलं शाळेमध्ये असतात. बघा 5वी पर्यंत ज्या गावामध्ये ते होते तिथं 5वी पर्यंत मुलाचा शालेय कक्षेतला विषय पूर्ण झाला. 5वी पूर्ण झाली आणि इयत्ता 5वी झाल्यानंतर वडिलांची बदली झाली म्हणून दुसऱ्या जिल्ह्यात जावं लागलं. मग पुन्हा तिथं 1ली पासून का 6वी पासून ऍडमिशन. तर आपल्याकडे आता पुढं 5वीच्या पुढं 6वीचं ऍडमिशन त्याला दिलं जातं. शास्त्रात असंच आहे. शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थ भाविनी तुर्या.
या ज्ञानाच्या सप्तभूमिका शास्त्रानं सांगितल्या. मग आम्हाला जर पहिल्या 3 मिळाल्या तर पुढच्या जन्मात पुन्हा 3 मिळवायचे आहेत का आम्ही 4थ्याला जाऊ शकतो? 4 मिळाल्या पुन्हा 5वी पासून पुढच्या जन्मात का पुन्हा पहिल्यापासून? याचा जर विचार केला तर शास्त्र सांगतं की मागच्या जन्मात जे मिळालेलं आहे त्याच्या पुढं आम्हाला मार्गक्रमण करता येतं. पण नामदेव महाराजांचा तर अधिकार इतका मोठा आहे, तर त्यांना अभिमान येईल का? अहो, नामदेव महाराज देवाला प्रार्थना करत असताना अहंकार तर नकोच म्हणताय, पण अहंकाराला स्पर्श करून येणारा वारा सुद्धा माझ्या वैष्णवांना, माझ्या वारकरी भक्ताला नकोय. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. या वारकरी भक्तांना हा वारा सुद्धा नको म्हणणारे नामदेव महाराज, त्यांना अभिमान निर्माण होईल. कसा अभिमान निर्माण होणार आहे? आणि म्हणून नामदेव महाराजांनी अभिमान आल्याची भूमिका घेतली आणि त्यावर मुक्ताईने उपदेश केला. याच पद्धतीने जगाकडून, आळंदीतल्या मंडळींकडून, ब्रह्मवृंदांकडून, आळंदीतल्या काही प्रतिष्ठितांकडून विरोध होऊ लागला. आणि म्हणून ज्ञानोबाराय त्या विरोधाला कंटाळून माघारी आले, आपल्या पर्णकुटीकडे आले. पर्णकुटीमध्ये गेले आणि पर्णकुटीचं दार बंद केलं. मुक्ताईला कळलं की ज्ञानोबाराय भिक्षा मागायला आळंदीमध्ये गेले होते आणि त्यांना भिक्षा बहुतेक दिली गेली नाही. उलट त्रास झाला असणार आहे म्हणून ते पर्णकुटीमध्ये जाऊन दार बंद करून घेतलेले. ज्ञानोबाराय ताटी बंद करून पर्णकुटीमध्ये बसले. हे असेच जर बसले तर जगाला मार्ग कोण दाखवणार? जग सन्मुख संत आणि जग विन्मुख संत असा 2 प्रकारात विचार आपल्याला पाहता येतो. या विश्वामध्ये संत भरपूर आहे, पण जग सन्मुख संत किती आहेत हा चिंतनाचा मुद्दा आहे. संत रूपात अवतीर्ण झाले, पण जग विन्मुख होऊन जर गुहेमध्ये राहिले, आत्माकार स्थितीमध्ये राहिले, स्वमहिमेमध्ये रममान होऊन राहू लागले, तर त्यांचा आनंद त्यांना घेता येणार आहे, परंतु त्याचा जगाशी काय संबंध, जगाला त्याचा काय फायदा, असं जर विचारात घेतलं तर जगाला त्यांच्याकडून येणारा वारा एवढाच कृपेला उपयोगाचा ठरेल. परंतु जगाला मार्गदर्शक तत्व देणारे संत जर जगविन्मुख झाले तर जग सगळं संकटात येणार आहे, अडचणीमध्ये येणार आहे. कारण प्रत्येक जण हा प्रमाण पाहतो, मोठ्यांकडे पाहतो. नवे शास्त्र सुद्धा आम्हाला हेच सांगतं. कोणतीही साधना मांडत असताना, कोणताही ग्रंथ लिहित असताना आधार दिला जातो, प्रमाण सांगितलं जातं. सप्रमाण चिंतन खूप महत्वाचं असतं. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते. शास्त्र प्रमाणाला खूप मोठं मोल आहे, महत्व आहे. आणि म्हणून संत सन्मुख असणं हे खूप महत्वाचं असतं. पण ज्ञानोबाराय तर पर्णकुटीमध्ये जाऊन बसले. या ज्ञानोबारायांना बाहेर काढायचंय. मग या ज्ञानोबारायांना बाहेर घेऊन येण्यासाठी काय करावं? मुक्ताई विचार करायला लागल्या. ज्ञानोबारायांना आपल्याला जग सन्मुख बनवायचंय. कारण यांनी अवताराला येण्या अगोदर यांची बैठक झालेली होती. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमाता आदिशक्ती या चौघांची बैठक झाली. आणि अवताराला केव्हा जायचं, अवताराला कोणाच्या उदरी जायचंय, अवताराला गेल्यानंतर काय करायचंय, हे सगळं अगोदरच ठरलेलं आहे. अगोदर सर्वांचं ठरलेलं होतं. आणि मग ही सगळी मंडळी खाली आली. मग जगसन्मुखतेतून समाजाला एक चांगल्या पद्धतीची दिशा द्यावी या विचाराने आपण खाली आलेलो आहोत. आणि तुम्ही आता जग विन्मुख होताय, पर्णकुटीमध्ये जाऊन बसताय. जगाकडून अंशात्मक थोडासा त्रास झाला म्हणून त्याचा तुम्हाला राग आला का? खरं पाहिलं तर या आत्ताच्या माझ्या नामदेव महाराजांच्या चरित्रातून मला हेच सांगायचंय की ज्ञानोबारायांना राग येऊ शकतो का? ज्ञानोबारायांनी सुद्धा राग आल्याची भूमिका घेतली.
आणि म्हणून मुक्ताईला उपदेश करावा लागला. मग मुक्ताईने केलेला उपदेश फक्त ज्ञानोबारायांसाठी असं म्हणायचं का? ताटी ओढा ज्ञानेश्वरा हे प्रकरण, हे 11 अभंग फक्त ज्ञानोबारायांना उद्देशून सांगितले, ज्ञानोबारायांना डोळ्यासमोर ठेवलं, पण मुक्ताईच्या दृष्टीसमोर फक्त ज्ञानोबाराय होते का? हा सुद्धा चिंतनाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मुक्ताईने ज्ञानोबारायांना डोळ्यासमोर ठेवून जे 11 अभंग प्रगट केले ते 12व्या शतकामध्ये. ज्ञानोबारायांचं संत वाङ्मय लिहायला प्रारंभ करण्या अगोदर मुक्ताईनी वाङ्मय लिहिलेलं आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी, गाथा, हरिपाठ, अमृत अनुभव हे ग्रंथ लिहिण्या अगोदर मुक्ताईचं लिखाण समोर आहे आणि ते ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे प्रकरण आहे. आणि म्हणून या संत वाङ्मयाचे जनक, प्रमुख म्हणून कुणाकडे पाहिलं जावं तर ते फक्त आणि फक्त आदिमाता आदिशक्ती मुक्ताईकडे. नामदेव महाराज, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका त्यावेळच्या या संतांच्याकडून लिखाण होण्या अगोदर ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे अभंग आपल्या समोर आलेले. आणि या अभंगात प्रत्येक अभंग एक वेगळी दिशा घेऊन जन्माला आलेला. प्रत्येक अभंगात एक वेगळी दिशा, एक वेगळी उंची, एक सुंदर असा लक्षणात्मक असा विचार आपल्या समोर आलेला पाहायला मिळतो. आणि म्हणून मुक्ताई ज्ञानोबारायांना डोळ्यासमोर ठेवून सांगायला लागल्या, काय करा? सांडी कल्पना उपाधी, तीच साधूला समाधी. तुम्ही पर्णकुटीचं दार बंद करून घेऊन आतमध्ये समाधी घेताय का? समाधीला बसत आहात का? जगाकडून त्रास झाला आणि त्रास झाला म्हणून तुम्ही दार बंद करून घ्यावं. मग ज्ञानोबाराय असं करतील तरी का? अहो, ज्ञानोबाराय म्हणजे सगळ्या जगाचा अपराध आपल्या पोटात घेणारे. म्हणून तर त्यांना माऊली ही संज्ञा आलेली. आई वेगळी, माय वेगळी, माऊली वेगळी. माऊली ही संज्ञा खूप उच्चतम अशी आहे आणि ती ज्ञानोबारायांच्याकडे आहे. तर असे ज्ञानोबाराय रागाला येतील, पण रागाला आल्याची भूमिका घेतली आणि त्या भूमिकेसाठी मुक्ताई सांगायला लागल्या, तुम्हाला जर समाधीच घ्यायची असेल, तुम्हाला जर समाधी प्राप्त करायची असेल तर पहिल्यांदा सांडी कल्पना उपाधी. तिन्ही पद खूप सुंदर आणि महत्वाची आहेत. सांडी पदातून मुक्ताईला काय सांगायचंय, कल्पना शब्दातून काय सांगायचंय आणि उपाधी पदातून काय सुचवायचंय. उपाधी कशाला म्हणतात? उपाधी किती प्रकारची आहे? कोणकोणती उपाधी आहे? बघा, ईश्वराकडे असलेली उपाधी, जीवाकडे असलेली उपाधी, संतांकडे असलेली उपाधी वेगवेगळी आहे. ईश्वराच्या उपाधीचं चिंतन पाहताना आपण म्हणतो, आपल्याला सांगितलं जातं, शास्त्रचिंतन असे, माया विशिष्ट चेतन म्हणजे ईश्वर, अविद्या विशिष्ट चेतन म्हणजे जीव आणि दया विशिष्ट चेतन म्हणजे संत. संतांची उपाधीच दया आहे. तर तुम्ही ही दयारूपी उपाधी घेऊन अवताराला आलात, तर ही कल्पना उपाधी का निर्माण झाली तुमच्याकडे? ही कल्पना उपाधी आली कुठून? या कल्पनेचं जनक कोण आहे? विचार चंद्रोदय ग्रंथामध्ये 2ऱ्या कलेत प्रपंच आरोप अपवादात या कल्पनेचा विचार आपल्या समोर मांडलेला आहे. ही कल्पना कशी आहे? तर ही कल्पना अनादी आहे आणि शिवाय तादात्म्य संबंधाची आहे. तिला अस्तित्वच नाही. या कल्पना रूपी उपाधीला अस्तित्व नाही. मग अविद्या उपाधीला अस्तित्व आहे का? माया उपाधीला अस्तित्व आहे का? बघा, ईश्वर असेल, जीव असेल, हे दोघेही आध्यात्मिक दृष्टीनं, तात्विक दृष्ट्या सत्य मानले जातात का? नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये हा विचार सांगितलेला आहे. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. जीव असेल, शिव असेल, जीव असेल, ईश्वर असेल, हे दोन्ही सुद्धा परब्रह्म परमात्म्याच्या ठिकाणी तरंग आहेत, लाटा आहेत. एक लाट लहान आणि एक मोठी असेल. अविद्या आणि माया या दोन उपाधी आहेत.
पण दोन्ही उपाधीच आहेत आणि दोन्हीला अस्तित्व मानायचं का? ठीक आहे, अविद्येला अस्तित्व मानायचं नाही, मग मायेला अस्तित्व स्वीकारायचंय का? या मायेच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगितलं जातं, ही माया कुठे आहे? त्याच्या ठिकाणी माया आहे त्याची. माया जरी ईश्वराची असली तरी तिला अस्तित्व आहे का? या मायेच्या बाबतीमध्ये सुद्धा चिंतन मांडलं जातं. बघा, अनादी शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी अनादी कल्पित प्रकृतीचा तादात्म्य संबंध झाला आणि त्यातून 3 जण जन्मले. शुद्ध सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. यातून आपण चिंतन पाहत असताना माया, अविद्यान, तमप्रधान प्रकृती, मायेच्या अनुषंगाने ईश्वर सांगितला, अविद्येच्या अनुषंगाने जीव सांगितला आणि तमप्रधान प्रकृतीच्या अनुषंगानं जग सांगितलं जातं. मग यामध्ये ही जी माया आहे ही काय करते? या मायेचं चिंतन मांडत असताना ज्ञानोबराय सांगतात, मायेतून तरुण जायचंय, मायेतून पार व्हायचंय, पैल तीराला जायचंय. म्हणजे नेमकं काय? पैल तीराला म्हणजे अलीकडच्या काठावरून पलीकडच्या काठावर तरुण जाणं, याला माया नदीतून तरुण जाणं असं म्हणतात का? ज्ञानोबरायांनी वेगळा शब्दप्रयोग केलेला आहे. एथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, आईलीच थडी सरले मायाजाळ. आईलीच थडी म्हणजे अलीकडच्याच तीरावर राहून माया तरुण जाता येते. मायेला 2 तीर नाहीत, पण तरुण जायचं हे नक्की. का 2 तीर नाहीत? तर तिला अस्तित्वच नाही, प्रातिभाषिक आहे. प्रातिभाषिक असलेली माया, प्रातिभाषिक असलेली अविद्या म्हणजेच उपाधीच प्रातिभाषिक आहे, तर कल्पना काय आहे? कल्पना सुद्धा ही प्रातिभाषिकच आहे. आणि म्हणून या कल्पनेच्या व्यवहारामध्ये, कल्पनेच्या विश्वामध्ये तुम्ही रमून जाऊ नका, रममान होऊ नका. नामदेव महाराज देवाला प्रार्थना करत असताना, पसायदान मागत असताना नामदेव महाराज पांडुरंगासमोर हा विचार मांडतात, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. ही कल्पनेची बाधा माझ्या भक्त मंडळींना, वारकरी मंडळींना निर्माण होऊ देऊ नको. ही बाधा खूप बाधक आहे. आता सध्या पाहतोय आपण, हा कोरोना व्हायरस किती बाधक आहे. हा कोरोना व्हायरस इतका संसर्गजन्य असल्यामुळे आणि इतका झपाट्याने वाढतो की तो आता आरोग्य विभागाला सुद्धा व्यवस्थित लक्षात आलेला नाही. आणि म्हणून त्याची बाधा होऊ नये याच्यासाठी आम्हाला सूचना दिल्या जातात. तसंच संत महात्मे जगालाही सूचना देतात आणि देवालाही प्रार्थना करतात, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. ही कल्पनेची बाधा होऊ देऊ नको. या कल्पनारूपी अविद्येमध्ये, कल्पनारूपी उपाधीमध्ये माझ्या या भक्तांना, साधकाला, जीवाला गुंतवू नको. याचा अर्थ देव गुंतवतो असं नाही. तू बाहेर काढ, कारण तू बाहेर काढलं तरच हे बाहेर निघणार आहे. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तूच फक्त यातून बाहेर काढू शकतो, कारण तारुबला पांडुरंग पाव भिजो नेदी अंग. अहो, या नदीमध्ये आपल्या भक्ताचे पाय सुद्धा तो भिजू देत नाही, असा सहज पैल तीराला नेतो. कारण त्याची प्रतिज्ञाच तशी आहे, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया विशीत चेतसाम. या भवसागरातून तू सहज पैल तीराला नेतोय. आणि म्हणून यांना कल्पनेची बाधा होऊ देऊ नको. ही उपाधी आहे. कोणती उपाधी आहे? कल्पनारूपी उपाधी. आणि या उपाधीतून बाहेर निघायचंय. या कल्पनारूपी उपाधीतून बाहेर निघाल्याशिवाय समाधीला जाता येत नाही, समाधी प्राप्त करता येत नाही. पण उपाधीतून बाहेर निघण्यासाठी मुक्ताई सांगायला लागल्या, सांडी कल्पना उपाधी. कल्पनारूपी उपाधी सांडा. सांडी म्हणजे निवृत्त करा, नाश करा. मग याचे प्रकार पाहावे लागतात. आत्यंतिक निवृत्ती सांगितली, बाध निवृत्ती सांगितली. आणखी कोणती निवृत्ती आहे? याचा नाश व्हावा, बाध व्हावा, का आत्यंतिक निवृत्ती? निवृत्ती करायची, कोणती निवृत्ती असावी?
हाही विचार सांडी या शब्दाच्या माध्यमातून आपल्याला पाहता येणार आहे. मुळात कल्पनाच वाईट आहे, मुळात कल्पनाच प्रातिभाषिक आहे, पण आम्ही त्या विश्वात रमून जातो. काही जण उगीच कल्पना करतात. कल्पना शब्दासाठी मी आपल्याला दृष्टांताने स्वप्न सांगेन. आपण स्वप्नामध्ये रंगून जातो. ज्या वेळेला स्वप्न पडलेलं असतं ते स्वप्न पाहत असताना काही जण स्वप्न पाहतात, मला 10 लाखाची लॉटरी लागली, आता ते 10 लाख काय करावे. स्वप्नामध्ये सुरू झाला हिशोब, सगळी यादी चालू होते आणि 1-2 मिनिटांमध्ये जाग येते आणि सगळे 10 लाख निघून जातात. ज्ञानोबारायांनी हा दृष्टांत सांगितलेला आहे. स्वप्नीचे चेईले जाईल रया, ज्ञानदेवा म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेईले जाईल रया. स्वप्नातून जागा झाल्यानंतर लक्षात येतं, अरे स्वप्न होतं. पण स्वप्नातून जागा होणं म्हणजे काय? जागृती. स्वप्नदृष्ट्या जागृती प्रत्येकाच्या दृष्टीनं खरी आहे, व्यावहारिक सत्तेत आहे. जीवाला जागृती खरी वाटते, पण तात्विक दृष्ट्या जागृती सुद्धा प्रातिभाषिकच सांगितलेली आहे. कारण उपाधीच प्रातिभाषिक आहे, तर जागृती, स्वप्नन, सुषुप्ती हे काय आहे? ठीक आहे, मला काय सांगायचंय चिंतन, तर यामध्ये असलेली कल्पनारूपी उपाधी काय सांगते? मग ही कल्पनारूपी उपाधी आम्हाला मूळ साध्यापासून बाजूला काढते, वंचित ठेवते आणि म्हणून तिला सांडायचंय. पण शंका येते, मुक्ताई ज्ञानोबारायांना सांगायला लागल्या, सांडी कल्पना, तुम्ही कल्पनारूपी उपाधी सांडा. ज्ञानोबारायांना ही उपाधी त्रास देत होती का? ज्ञानोबारायांना कल्पनारूपी उपाधी निर्माण झाली का? अहो, ज्यांच्या देहाचा विचार पाहत असताना आपल्याला असं सांगता येतं की त्यांची उपाधी आणि आपली उपाधी फरक आहे. आपल्या म्हणजे जीवाच्या देहाचं वर्णन वाङ्मयामध्ये पाहतो आपण. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, देह कसा आहे? नाशवान आहे. नाशिवंत असलेला हा देह का नाशवान? पुन्हा याचं वेगळं चिंतन आहे. पण आपली उपाधी नाशिवंत आहे. संतांची उपाधी कशी? संतांना मिळालेला देह आपल्यासारखा नाशवानच आहे का? तर त्यांना मिळालेला हा नाशवान नाही. मग काही जण म्हणतील, का नाशवान नाही? त्यांची उपाधी कोणती आहे हे मी चिंतन मांडतोय. महात्मानस्तुमां पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रिता, दैवी प्रकृती आहे त्यांचा देह, त्यांची उपाधी ही दैवी आहे आणि आमची अविनाशी, आमची नाशवान आहे, संपणारी आहे. जन्मला म्हणून मरायचंय. संतांच्या उपाधीला जन्म मरण नाही. यातून एक चिंतन मांडतो, माझ्या मूळ विचाराकडे येतो. जीवाचं येणं त्याला जन्म म्हणतात आणि संतांच्या येण्याला अवतार म्हटलं जातं. त्यांचं येणं म्हणजेच अवतार आहे आणि त्यांचं जाणं म्हणजे समाधी आहे. आमचं जाणं म्हणजे मृत्यू आहे आणि आमचं येणं म्हणजे जन्म आहे. आम्ही जन्म मरणात आहोत, जीव जन्म मरणात आहे, पण संत महात्मे अवतारात आहे. काही जण म्हणतील, कशावरून? आमचं येणं जाणं आपल्या इच्छेवर अवलंबून नाही, कर्मावर अवलंबून आहे. कर्म ठरवतं आम्ही कधी यावं, कुठं यावं, कसं यावं, किती कालावधीसाठी यावं. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. नाथ महाराज हरिपाठातून लक्षणं मांडतात. केलेल्या कर्माचा भोग भोगण्यासाठी आम्हाला इच्छा असो नसो जन्म घ्यावा लागतो, पण संतांना येण्या अगोदर ठरवता येतं. ज्ञानोबाराय आदी चारी बाबांनी ठरवलं येण्या अगोदर. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांच्या उदरी आपल्याला जन्म घ्यायचाय, अवताराला जायचंय आणि अवताराला आल्यानंतर किती कालावधीसाठी अवतार घ्यायचाय हे ठरवता येतं. तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर जायचं का नाही हेही ठरवता येतं. हे ज्ञानोबारायांच्या चरित्रात पाहतो आपण. ज्ञानोबारायांना 16 वर्ष पूर्ण झाल्यानंतर काळ त्यांना घेऊन जाण्यासाठी आला आणि निवृत्तीनाथांनी पाहिलं आणि त्यांनी 2 बोट केली असं चरित्र आपण ऐकतो. काळाला वाटलं की निवृत्तीनाथ हे आपल्याला सांगताय 2 वर्षांनी ये, म्हणून तो गेला. पुन्हा सोपान काकांनी 2 बोट केली, पुन्हा मुक्ताईनी केली आणि मुक्ताईनी काळाला सांगितलं
की 2 बोटाचा तू आतापर्यंत 2 वर्ष असा अर्थ केला, पण आता तुला चंद्र सूर्य असेपर्यंत माघारी यायचं नाही. तुला तसं जायचंय, माघारी यायचं नाही तू. म्हणजे त्यांना ठरवता येतं जायचं सुद्धा आणि यायचं सुद्धा. म्हणून त्यांच्या येण्याला अवतार आणि त्यांच्या जाण्याला समाधी असं म्हटलं. ठीक आहे, मला चिंतन मांडायचंय. मग असे ज्ञानोबाराय कल्पनेमध्ये रममान होतील. कल्पनेची बाधा त्यांना होईल का? मग मुक्ताई त्यांना का उपदेश करतायत? मुक्ताई त्यांना का सांगतायत? सांडी कल्पना उपाधी का सांगायला लागली? ती उपाधी सोडा सांडा म्हणून. म्हणजेच ज्ञानोबारायांचं निमित्त केलं आणि विद्वान मंडळी, अधिकारी मंडळी, प्रमुख मंडळी यांना उपदेश करत असताना मुक्ताई सांगायला लागले की आपण काय केलं पाहिजे. तर कल्पनेमध्ये रममान होऊ नका, खऱ्या समाधीकडे या. मग समाधीचाही विचार आपल्याला पाहावा लागणार आहे. समाधी कशाला म्हणतात? आणि या समाधीचं चिंतन पाहत असताना हठयोगानं प्राप्त होणारी समाधी, अष्टांग योगानं प्राप्त होणारी समाधी, शिवाय ज्ञानानं प्राप्त होणारी समाधी, भक्तीने प्राप्त होणारी समाधी, बांधलेली समाधी, घेतलेली समाधी, फरक आहे. बघा, पूर्वी आपल्याकडं घरातलं कोणी मोठं गेलं की त्यांच्या नावे शेतामध्ये वगैरे समाधी बांधली जायची. कीर्तन करत असताना महाराज आमच्याकडं पुण्यतिथीचा योग आहे, आमच्या आजोबांची पुण्यतिथी आहे आणि कीर्तनाला आपल्याला यावं लागेल. कुठं कीर्तन आहे? समाधी समोर कीर्तन आहे. मग त्यांची जिवंत समाधी आहे का? नाही, जिवंत समाधी नाही. बऱ्याच वेळा विचारलं जातं, गळ्यात माळ होती का? पंढरीची वारी केली का? नाही, त्यांनी हे काही केलं नाही, पण आम्ही समाधी बांधली. बांधलेली समाधी वेगळी, घेतलेली समाधी वेगळी. योगानं प्राप्त होणारी समाधी, ज्ञानानं प्राप्त होणारी समाधी आणि भक्तीने नामाने प्राप्त होणारी समाधी वेगळी आहे. या समाधीचा विचार पाहत असताना मुळात आपल्याला चिंतन मांडलं गेलं की इथं समाधीला यायचं असेल तर पहिल्यांदा काय करा? सांडी कल्पना उपाधी, ही उपाधी सांडा आणि मग समाधीकडे या. समाधीचा तात्विक विचार पाहायचा झाला तर विचार सागरामध्ये आपल्या समोर याचं चिंतन आलेलं आहे. अंतरंग साधन सांगत असताना विवेक, वैराग्य, समाधी, षड संपत्ती आणि मुमुक्षता ही 4 अंतरंग साधनं सांगितली. पण याच्यापेक्षा अंतरंग म्हणून श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम, पदार्थ शोधन ही 4 सांगितली. यामध्ये निधिध्यासन सांगत असताना निधिध्यासनाची परिपक्व अवस्था, याला समाधी असं म्हटलं. या समाधीचे 2 प्रकार मांडत असताना सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी सांगितली. त्रिपुटी सहित असते ती सविकल्प आणि त्रिपुटी रहित असते ती निर्विकल्प समाधी. निर्विकल्प समाधीमध्ये अंतर्निर्विकल्प आणि बाह्य निर्विकल्प समाधी. अंतर्निर्विकल्प समाधीमध्ये साक्षात्कार रूप अंतर्निर्विकल्प समाधी आणि असाक्षात्कार रूप अंतर्निर्विकल्प समाधी. मोठा विस्तार आहे. समाधी या पदाचं चिंतन खूप मोठं आहे. परंतु वारकरी संप्रदायामध्ये स्वीकारलेली समाधी कोणती? ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये 27व्या अभंगाच्या समारोपाला एक समाधीचा वेगळा विचार आपल्या समोर मांडला. समाधी संजीवन हरिपाठ. ज्ञानानं प्राप्त होणाऱ्या समाधीरूपी अवस्थेला चल बनवणारी समाधी कोणती असेल तर ती समाधी संजीवन. हरिपाठ, हरिपाठाने, हरिनामाने, हरिभक्तीने, हरिभजनाने, हरिसेवेने प्राप्त होणारी समाधी ही या सगळ्या समाधीहून वेगळी समाधी आहे. बाकी सगळ्या समाधी अचल आहेत, स्थिर आहेत, पण भक्तीच्या द्वारे प्राप्त होणारी समाधी ही चल समाधी पाहायला मिळते. आणि तीच वारकरी संप्रदायामध्ये महत्वपूर्ण अशा रूपाने स्वीकारली गेली. आणि तिथं जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर काय करावं लागेल? सांडी कल्पना उपाधी, तीच साधीला समाधी.
समाधीला जायचंय, समाधीला जावं, पण कोणत्या समाधीला जावं? अहो, आम्ही ध्यान व्यवस्थित करू शकत नाही, इथं समाधी कशी मिळणार आहे? बघा, जीवाची अवस्था अशी आहे, नेमकं डोळे बंद केले, ध्यानाला बसलो, मांडी घातलेली, आसन मांडलेलं आहे, डोळे बंद केले, डोळे बंद केले की विषयाचा गोंधळ सुरू होतो. मनामध्ये विषयाचा फक्त गोंधळच गोंधळ असतो. आणि अशा या मनातल्या या गोंधळाचा जर विचार केला तर यामध्ये मन आणि डोळे जास्त चंचल आहेत असं महाराजांचं म्हणणं आहे. डोळा मन लंपट म्हणून राहो आता हेची ध्यान. हे ध्यान आम्हाला राहो. या ध्यानाने आम्ही काय करणार आहोत तर या चंचल असलेल्या अवयवाला स्थिर बनवणार आहोत. मग ध्यान, धारणा, प्राणायाम, प्रत्याहार वगैरे पुढे आपल्याला जाता येणार आहे. अहो, आम्ही ध्यान करू शकत नाही. ध्यानाला लागणारं मन अस्थिर आहे. किती अस्थिर आहे याचा विचार अर्जुनाने मांडलेला आहे. चंचलम हि मन कृष्णा प्रमाति बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरेव सुदुष्करम. वायूपेक्षा सुद्धा चंचल काय आहे तर ते मन चंचल आहे, अतिचंचल आहे. मग असं चंचल असलेलं मन आम्हाला स्थिर करायचंय. मग हे स्थिर करण्याचा प्रयत्न ध्यानाच्या माध्यमातून केला जातो. आणि असाच हा आपला प्रयत्न करत समाधीला पोहोचायचंय. मग या समाधीच्या प्रकारामध्ये उच्च शिखरावर असलेली, उच्चतम अशी असलेली एकमेव समाधी वारकरी परंपरेमध्ये सांगितली आणि ती म्हणजे नामाने प्राप्त होणारी समाधी. आणि तीच समाधी जर आम्हाला प्राप्त करायची असेल तर कल्पनारूपी उपाधी सांडली पाहिजे. कल्पनारूपी उपाधीचा आम्ही नाश केला पाहिजे, तिची निवृत्ती केली पाहिजे. मग ती निवृत्ती करत असताना आम्ही कधी करू शकतो, कशी करू शकतो, यामध्ये मी शंका मांडलेली पूर्ण करतो आणि माझ्या वाणीला, माझ्या विचाराला पूर्ण विराम देतो. ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये ही कल्पना निर्माण झाली का तर मुळीच नाही. अहो, ज्ञानासमोर कल्पना टिकेल का? ज्ञानोबरायांच्या बाबतीमध्ये आपण पाहतो, उपजताची ज्ञानी, ज्ञानच जन्माला आलं असं आपण म्हणतो. सप्रमाण आपल्याला हे पटवून देता येते की ज्ञानोबराय अवस्थेनं किती उच्चतम आहे. आणि अशा ज्ञानोबरायांच्या समोर कल्पनारूपी उपाधीची बाधा आहे. पण ज्ञानोबरायांना डोळ्यासमोर जरी ठेवलेलं असलं तरी ज्ञानोबरायांना हा उपदेश नाही. काही जण म्हणतील एका अभंगात नाही का सगळ्याच अभंगात नाही? सगळ्याच अभंगात नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण मुक्ताई ज्ञानोबरायांना डोळ्यासमोर ठेवून सांगतायत की आपल्या मनामध्ये क्रोध आणू नये. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. सगळे अपराध आपल्या अंतःकरणामध्ये सामावून घ्यावेत. कुणाचा क्रोध मानू नये, कुणावर रागावू नये. रागवायचं कुणावर? हे बाहेर गेल्यानंतर जग जग आहे का? ते वेगळं कुणी आहे का? द्वैताचा हा सगळा खेळ आहे. हे द्वैतात आहे. हे द्वैत कुणामुळं? हा सगळा खेळ मेळ सगळं काही असेल ते कुणाचं आहे तर द्वैताचं, भेदाचं आहे. पण द्वैत कुणामुळं याची शृंखला मांडत असताना अज्ञानामुळे हे सगळं सांगितलं जातं. अज्ञानापासून भेदज्ञान, भेदज्ञानापासून अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानापासून रागद्वेष, रागद्वेषापासून धर्म अधर्म, धर्म अधर्मापासून पापपुण्य, पापपुण्यापासून सुखदुःख, सुखदुःख भोगायला शरीर. असा अज्ञानापासून शरीरापर्यंत शृंखलेचा विचार मांडत असताना अज्ञानापासून द्वैत निर्माण होतं. आणि जिथं जिथं द्वैत आहे तिथं तिथं कल्पनारूपी उपाधी आहे. मग ज्ञानोबरायांसमोर हे द्वैत, हे अज्ञान टिकेल का? नक्कीच ते टिकणार नाही. पण ज्ञानोबरायांना निमित्त करून मुक्ताईने जो उपदेश केला तो विद्वानांना केला, अधिकारी मंडळींना केला आणि या संप्रदायातल्या मंडळींना केला की आपण काय करावं तर कल्पनेत रममान होऊ नये. कल्पनारूपी उपाधी आपण सांडावी आणि नामाद्वारे प्राप्त होणाऱ्या समाधीला आपण पोहोचावं. हा विचार आपल्याला या अभंगातून पाहता येतो. ब्रह्मचित्कला या फेसबुक पेजवरून दररोज वेगवेगळ्या मोठ्या वक्त्यांची प्रवचनं आयोजित केली जातात. आषाढी वारीच्या निमित्तानं हे एक वेगळं चिंतन समोर आणलेलं आहे. खरोखर हे पेज चालवणारी मंडळी या सर्वांना मी
धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. कारण समाजाकडून पासून ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे प्रकरण वंचित आहे, बाजूला आहे. त्याच्यावर आपण चिंतन घडवून आणलं. आता आम्ही जे बोलतो ते सगळं सत्यच आहे असं नाही. आम्ही त्याला अंशात्मक स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही जे बोललो तेवढाच अर्थ असेल असं सुद्धा नाही. आम्ही आतापर्यंत केलेल्या सेवेतून ज्ञानोबाराय, तुकोबाराय, आदिमाता, आदिशक्ती, मुक्ताईच्या कृपेनं या अभंगांना स्पर्श तरी करता येईल का, हा प्रयत्न म्हणजे प्रवचन. त्यामध्ये सोलापुरातील संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं वर्षभर आदिमाता, आदिशक्ती, मुक्ताई या फेसबुक पेजवरून संत मुक्ताईच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने 725वा समाधी सोहळ्याचा वर्षभराचा प्रवचनाचाही कार्यक्रम चालू आहे. आणि त्याही पेजवरून आता हे प्रवचन मी देत आलोय. या माझ्या प्रवचनामध्ये जे काही उणं वाटलं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष आहे. आणि जो योग्य भाग असेल, जो योग्य विचार असेल तो गुरूंचा आहे, आदिमाता, आदिशक्तीचा आहे असं स्वीकारून या चिंतनाला आपण पाहावं. माझी झालेली सेवा याच ठिकाणी पूर्ण करून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.